केमिकलयुक्त पाणी शेतीच्या कालव्यात सोडल्यानं शेतकरी आक्रमक झाले। कंपनीने तातडीने दूषित पाणी सोडणं बंद करावं असं शेतकरी म्हणतायत। दूषित पाण्यामुळे जनावरांसह नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। दूषित पाणी सोडणं बंद न केल्यास कंपनीला टाळे ठोकण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे। साताऱ्यामध्ये केमिकलयुक्त पाणी शेतीच्या कालव्यात सोडण्यात आलं आहे, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले, कारण यामुळे शेतीचं नुकसान तर होतच आहे, पण जी जनावरं या पाण्यावर अवलंबून आहेत किंवा गावकरी या पाण्यावर अवलंबून आहेत त्यांच्याही आरोग्याला धोका निर्माण झाला। त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आणि हे दूषित पाणी सोडणं जर कालव्यामध्ये बंद केलं नाही तर या कंपनीला टाळं ठोकू असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला। पडळकर वस्ती आशीर्वाद कंपनीचं केमिकल दुंबलकवडी टाक्यात सोडतात, त्याच्याने विहिरीचं पाणी पिवळं झाले। बकरी पाणी पिऊन बरीच बकरी गाभाडल्यात। आता 52 बकरी माझी गाभाडलीत। बाळू पडळकर यांची परवा 5 बकरी मेली। अशी भरपूर जणांची बकरी 100-200 बकरी मेलेली आहेत। तर या कंपनीवर याला 4-5 गेल्या वर्षी सांगितलं, त्याच्या गेल्या वर्षी सांगितलं, 3 वर्षे गेली। बिडे पोटवाड। आता त्यांनी निकाल करावा। आमच्या वस्तीवर 10,000 बकरी येते, ती त्या कॅनलचं पाणी पितात। दूषित पाणी सगळे कंपनी डोंबलकवडी कॅनलमध्ये सोडित आहे। ती बकरी पाणी पिऊन जवळजवळ 500-600 बकरी मेलेले आहेत। काय लंगत्यात सगळे रोग पसरलेला आहे। माणसाला पण पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खराब झालेल्या आहेत, सगळं पाणी दूषित झालेलं आहे। 1000 माणूस वस्तीवर राहतं, तर त्याच्या आरोग्यास धोका होईल। त्या कंपनीपासून तर त्वरित कंपनी बंद झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।